अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. उद्या मंगळवार दिनांक 3 मार्च चंद्रग्रहणाचा मोठा पर्वकाल येत आहे. म्हणून भाविक भक्तांनी या चंद्रकाळाचे वेध पाळावेत. पहाटे सूर्योदयापासून वेध प्रारंभ होणार आहेत. जे अशक्य असेल, जे कोणाला पाळणं शक्य नाही, अशक्त आहेत, वृद्ध आहेत, गर्भवती महिला आहे, अशा सगळ्यांनी 11 पासून पुढे वेध पाळायचे आहेत. 11 नंतर वेध पाळा. 11च्या आत जेवण वगैरे सगळं करून घ्या. त्यानंतर दुपारी जे ग्रहण आहे ते 3:20 प्रारंभ होणार आहे. 3:20 पासून तर ग्रहण आहे 6:48 पर्यंत. 6:48 पर्यंत जो मंत्र आपण जप करू, 3:20 ते 6:48 या कालावधीमध्ये जो मंत्र आपण जप करू तो मंत्र सिद्ध होणार आहे. म्हणून ज्याला जीवनामध्ये यश पाहिजे, ज्याला जीवनामध्ये पैसा पाहिजे, त्यांनी भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक म्हणजे यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम या श्लोकाचा जप करायचा आहे. हा श्लोक जर पाठ नसेल तर याचं श्रवण करायचं आहे. या ग्रहण कालामध्ये ज्याला आपले पितर तृप्त व्हावेत असं वाटत असेल, त्यांनी एका फुलपात्र्यामध्ये काळे तीळ टाकून त्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि भगवद्गीतेचा 7वा अध्यायाचं श्रवण करायचं किंवा पठण करायचं आणि ते पाणी ग्रहण झाल्यानंतर दक्षिण दिशेला टाकायचं आणि आपल्या पितरांना सांगायचं, या भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाचं पुण्य मी तुम्हाला समर्पित करत आहे. याने तुम्ही तृप्त व्हा, तृप्त व्हा, तृप्त व्हा असं 3दा सांगायचं. ते पाणी सोडून द्यायचं. या ग्रहण कालामध्ये दानाचा खूप महिमा आहे. म्हणून त्या ग्रहण कालामध्ये ब्राह्मणांना आणि गायींना, संत महात्म्यांना जे काही दान द्यायचं असेल ते रोख पैशाच्या स्वरूपामध्ये, देणगीच्या स्वरूपामध्ये एका बाजूला काढून ठेवा. त्याचं तुम्हाला पुण्य लागल्याशिवाय राहणार नाही. ग्रहण झाल्यानंतर म्हणजे 6:48 ला ग्रहण संपणार आहेत. 6:50 6:48च्या नंतर तुम्ही स्नान करायचं आहे, घरच्या देवाला आंघोळ घालायची आहे आणि नंतर भोजनाचा विधी प्रारंभ करायचा आहे. या ग्रहण कालामध्ये स्वयंपाक करायचा नाही, ग्रहण कालामध्ये झोपायचं नाही, ग्रहण पाहायचं कोणीही नाही. या ग्रहण कालामध्ये आपले भगवत भजन करायचं, भगवत साधना करायची आहे. ग्रहण काळात स्वयंपाक सुद्धा चालणार नाही. नाहीतर काही लोक म्हणतील ग्रहण काळात स्वयंपाक बनवतो आणि ग्रहण सुटल्यावर खातो, तो चालणार नाही. जे काही आपल्या घरातलं अन्नधान्य असेल, पाणी असेल, त्या पाण्या प्रत्येक ठिकाणी तुळशीचं पान टाकून ठेवायचं, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा दोष नाही. गर्भवती महिलांनी विशेष या ग्रहणामध्ये काळजी करायची आहे आणि भगवंताचं चिंतन करायचं आहे. भगवान सगळ्यांचं कल्याण करो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा.